प्रेज द लॉर्ड. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सुमारे 77 वर्षापूर्वी आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. हा भारत देश स्वतंत्र झाला. इंग्रजांच्या गुलामगिरीतून आम्हाला सुटका मिळाली. आणि प्रियांनो, या भारताला स्वतंत्र भारत देश असं एक नाव मिळालं. हालेलुया. आणि म्हणून आज मोठ्या जल्लोषाने आम्ही स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करत असताना, प्रजासत्ताक दिन आजचा आम्ही सेलिब्रेट करत आहोत. आणि हा सेलिब्रेट करत असताना मला आज तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. काय तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालेले आहात का? का आम्ही अजूनही पारतंत्र्यामध्येच आहोत? आता तुम्ही म्हणताल की असं कसं काय विचारू शकता? आज आमच्यावरती कोणीच राज्य करत नाही. प्रियांनो, आज मला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही आजही पारतंत्र्यामध्ये आहात. आजही तुम्ही गुलामगिरीच्या, पापाच्या गुलामगिरीमध्ये, त्या व्यसनांमध्ये, त्या सगळ्या प्रकारच्या कर्जांमध्ये, त्या आजारपणामध्ये, त्या दुःखामध्ये, त्या त्रासामध्ये आणि त्या कष्टामध्ये तुम्ही हरवून गेलेले आहात. आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा परमेश्वराचं वचन घेऊन तुमच्या समोर आलेलो असताना मला आज तुम्हाला एक सत्य सांगायचं आहे. आणि बायबलमध्ये सांगितलं, योहान सुवर्तमान 8 अध्याय आणि 32 वचनामध्ये, की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. योहान 8:32 मध्ये सांगितले. आणि आम्हाला त्या बंधनातून सुटकेची गरज आहे. कदाचित आम्ही इंग्रजांच्या गुलामगिरीतून आम्ही बाहेर निघालो, पण आजही आम्ही अशा एका विळख्यामध्ये अडकलेलो आहोत. त्या पापाच्या विळख्यामध्ये म्हणूया, त्या आजाराच्या विळख्यांमध्ये म्हणूया, शापामध्ये म्हणूया, अनेक प्रकारच्या त्रासामध्ये आणि संकटामध्ये म्हणूया. आणि प्रियांनो, अशा विळख्यामधून बाहेर निघण्यासाठी आज आम्हाला एक मोठी आशा आहे, आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. तो प्रभू येशू ख्रिस्त जो सुमारे 2025 वर्षापूर्वी या जगामध्ये आला, ज्याने तुमचे आणि माझे पाप स्वतःवरती घेतले, जो आमच्या पापासाठी मरण पावला, जो तिसऱ्या दिवशी पुन्हा त्या मरणावरती विजयी होऊन उठला, जो स्वर्गात गेला आणि जो खूप लवकर पुन्हा एकदा येत आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला असं म्हणतो की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आणि मग पुढे योहान 14:6 मध्ये त्याचं वचन असं सांगतं की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. हालेलुया. तो असं म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. आम्ही कोणत्या मार्गावर चालत आहोत? आम्ही वर्षातला एक दिवस इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करतो. 15 ऑगस्टला देखील आम्ही पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिन आम्ही सेलिब्रेट करतो. वर्षातून 2 वेळा आम्ही फक्त असे 2 दिवस आम्ही सेलिब्रेट करतो ज्याच्यामध्ये आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. परंतु आमच्या जीवनामध्ये जर आम्ही लक्ष दिलं तर आम्ही त्या पापामध्ये आहोत, त्या त्रासामध्ये आहोत, त्या आजारामध्ये आहोत, त्या बेरोजगारीमध्ये आहोत. अनेकांची लग्न जुळत नाही म्हणून लोक मानसिकरित्या डिप्रेशन मध्ये चाललेले आहेत. अनेक प्रकारच्या डिप्रेशन मधून आज लोक जात आहेत. अनेक प्रकारच्या डिप्रेशनच्या गोळ्या लोक खात आहेत. अनेक जण आत्महत्या करत आहेत. इतकं नैराश्य त्यांच्या जीवनामध्ये आहे. लोक आजारांनी त्रस्त झालेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचा जर आढावा घेतला, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला, तर मला बायबलमध्ये याची उत्तरं सापडतात. मला बायबलमध्ये या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. आणि बायबल आम्हाला असं शिकवतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला मार्ग दाखवतो.
बायबलमध्ये आम्हाला असं सांगितले, तो म्हणतो की तू माझ्या नियमांनी चाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे चालायला शिक आणि मी तुला आशीर्वादित करतो. तो देव आम्हाला आशीर्वादित करायला तयार आहे, परंतु आम्ही आशीर्वादाकडे जायला तयार आहोत काय? रोमकरास पत्रामध्ये 10व्या अध्यायात 8-9 वचनांमध्ये सांगितलंय की तू मुखाने कबूल कर आणि अंतःकरणाने विश्वास ठेव, म्हणजे तुझं तारण होईल. आम्ही त्या देवावरती विश्वास ठेवायला तयार आहोत काय? जो म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, जो म्हटला की मीच सत्य आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त असं म्हटला नाही की मी तुम्हाला मार्ग दाखवतो, चला माझ्या पाठीमागे या. तो म्हटला मीच मार्ग आहे. तो असं म्हटला नाही की चला सत्य कोणाकडे आहे ते मी तुम्हाला घेऊन जातो आणि त्याच्याकडे तुम्हाला सत्य दाखवतो. तो असं म्हणतो की सत्यच मीच सत्य आहे. तो म्हणतो मी तुम्हाला जीवनाकडे घेऊन नाही जात, तर मीच जीवन आहे, असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. तो आम्हाला कुठल्या तिसऱ्या व्यक्तीकडे घेऊन जाण्यासाठी आला नाही. तो आम्हाला दुसऱ्या कोणाकडेच बोट दाखवून म्हणत नाही की तुम्ही याच्याकडे जात किंवा त्याच्याकडे जा. तो म्हणतो तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे तुम्ही त्या पित्याकडे जाऊ शकता, जो जिवंत देव आहे. हालेलुया. योहान कृष्ण वर्तमान 10वा अध्याय 10व्या वचनामध्ये असं म्हटले की चोर येतो तो केवळ चोरी, घात आणि नाश करायला येतो, परंतु येशू म्हणतो की मी तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन देण्यासाठी आलो आहे. हालेलुया. आम्ही त्या जीवनाकडे जायला तयार आहोत का? आम्हाला जीवन हवंय का? आणि जर हवा असेल तर आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये विचार करावा लागेल. आम्ही त्या जीवनाकडे जाणारे लोक आहोत काय? आम्हाला त्या पापातून सुटका हवी आहे का? आम्हाला त्या गुलामगिरीतून सुटका हवी आहे का? काय आम्ही जीवनाकडे जायला तयार आहोत का? भारत देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा आम्हाला अभिमान आहे. भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या सैनिकांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान केलं, त्या प्रत्येक सैनिकासाठी आम्हाला अभिमान आहे. आम्हाला अभिमान आहे त्या वीर सावरकरांचा, सरदार वल्लभ पटेलांचा, त्या महात्मा गांधींचा, त्या सुभाषचंद्र बोस यांचा. आम्हाला अभिमान आहे त्या सगळ्या भगतसिंगचा आणि त्या सगळ्या त्या सैनिकांचा, ज्यांनी ज्यांनी या देशासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. आम्हाला अभिमान आहे अशा सगळ्या लोकांचा, ज्यांनी या भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी अद्भुत असं कार्य केले. आम्हाला गर्व आहे की आम्ही भारतीय आहोत, पण त्याच वेळेला मला गर्व आहे की मी ख्रिस्ती आहे, मी प्रभू येशू ख्रिस्ताचं लेकरू आहे, मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे आणि मला या गोष्टीचा गर्व आहे प्रियांनो. आणि आम्हाला भारतामध्ये जे संविधान लिहिण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वारे, त्या आंबेडकर साहेबांच्या त्या संविधानावरती आम्हाला विश्वास आहे आणि ते संविधान आम्हाला सांगतं की आम्हाला कुठलाही धर्म पाळण्यासाठी या भारतामध्ये बंदी नाही. आणि मी जर प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, मी जर प्रभू येशू ख्रिस्ताचे सुवार्थ कोणाला सांगत असेल तर कोणालाच त्रास होण्याची गरज नाही, कारण आम्ही कोणालाही कसले आमिष दाखवत नाही आणि कुठल्याही प्रकारचं आमिष दाखवून आम्ही कोणाला ख्रिस्ती होण्यासाठी प्रवृत्तही करत नाही. मला आजपर्यंत कोणी आमिष दाखवलं नाही आणि मी आजपर्यंत कधीच कोणाला आमिष दाखवलं नाही. आणि जर आमिष दाखवून जर ख्रिस्ती झाले असते तर ह्या भारत देशामधले सगळे ख्रिस्ती आज कोट्यधीश असले असते. प्रियांनो, आम्हाला विचार करायची गरज आहे. आम्ही कोणीतरी काहीतरी सांगतं, काहीतरी अफवा उठवल्या जातात आणि त्या घेऊन आम्ही निर्बुद्धपणे आम्ही कुठेतरी पळत आहोत. आम्हाला आज याच्यावरती थोडासा विचार करायची गरज आहे. असं तो भाग वेगळा आहे. आज आम्हाला विचार करायचा आहे, आम्ही पारतंत्र्यामध्ये जगत आहोत की आम्ही स्वातंत्र्यामध्ये आहोत? कोणत्या स्वातंत्र्यामध्ये तुम्ही जगत आहात? तुम्ही आज व्यसनांमध्ये आहात काय? तुम्ही आजारांमध्ये आहात काय? तुम्ही बंधनांमध्ये आहात का? तुम्ही कर्जाच्या विळख्यामध्ये आहात काय? तुम्ही त्रासात आहात का? तुम्ही दुःखामध्ये आहात का? आज कोणत्या प्रकारच्या गोष्टींमधून तुम्ही चाललेले आहात? कोणतं स्वातंत्र्य आज तुम्हाला मिळालेलं तुम्ही अनुभवत आहात? रोडवरती कुठेही गुटखा खाऊन थुकण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला प्राप्त झालंय? रोडवर कुठेही तुम्ही
लघवी करण्यासाठी उभे राहू शकता, अशा प्रकारचं स्वातंत्र्य आम्हाला प्राप्त झालंय. आम्ही कुठेही कचरा फेकू शकतो, अशा प्रकारचं स्वातंत्र्य आम्हाला प्राप्त झालंय का? ह्या स्वातंत्र्यासाठी आम्ही भारत देशामध्ये जन्माला आलोय का? जर तुम्ही फॉरेन कंट्रीज मध्ये गेलात, दुबईमध्ये गेलात, तुम्ही तिथे रोडवरती थुंकलात तरी तुम्हाला तुमच्याकडून फाईन कापलं जातं, फाईन घेतलं जातं. तुम्ही रोडवर कुठेही कचरा टाकू शकत नाही. तुम्ही जर तशी कृती केलीत तर तुमच्याकडून ताबडतोब फाईन घेतलं जातं. मग आम्ही कोणतं स्वातंत्र्य अनुभवत आहोत? कचरा करण्याचं, घाण करण्याचं स्वातंत्र्य आम्ही अनुभवत आहोत काय? प्रियांनो, आज आम्हाला आमच्या जीवनात थोडासा विचार करायचा आहे. हा भारत देश आमचा आहे, तर स्वच्छता राखायचं कार्य देखील आम्हालाच करायचंय. आणि हाच मेसेज देत असताना मला तुम्हाला हेही सांगायचंय की आज तुम्हाला पापाच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त देखील अवेलेबल आहे. हालेलुया. तो म्हणतो मी काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो असं म्हणतो की मी तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन देण्यासाठी आलो. मत्ती 11:28 मध्ये तो म्हणतो, अहो कष्टी हो भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. त्या संपूर्ण मानव जातीच्या उद्धारासाठी तो प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. त्या जिवंत देवाने त्याचा एकुलता एक पुत्र यासाठी दिला की प्रत्येकाचा उद्धार व्हावा. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. प्रियांनो, आज तुम्ही त्या जीवनाकडे येत आहात काय? आज त्या जीवनाकडे तुम्ही पाहत आहात का? आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये विचार करायचा आहे प्रियांनो. आम्ही कशा प्रकारचं जीवन जगत आहोत? आम्ही कशा प्रकारच्या जीवनाकडे जात आहोत? आम्हाला आमच्या जीवनामध्ये आज पुन्हा एकदा नव्याने विचार करायची गरज आहे. सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पण त्याच वेळेला आज आम्ही कोणतं स्वातंत्र्य अनुभवत आहोत त्याचा विचार मात्र आज प्रत्येकाने करावा, हीच माझी आज तुम्हाला विनंती आहे. तुम्हाला कुठला धर्म बदलायला मी सांगत नाहीये. तुम्हाला तुमचं नाव बदलायला मी सांगत नाहीये. तुम्हाला तुमची जात बदलायला मी सांगत नाहीये. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय खावं आणि काय प्यावं हे मी तुम्हाला सांगणार नाहीये. तुम्ही कोणावर विश्वास ठेवत आहोत याच एका गोष्टीचा प्रश्न आहे. आणि बायबल आम्हाला असं सांगतं की जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला तारण प्राप्त होतं. हालेलुया. तेच तारण मिळवण्यासाठी आज आम्हाला झटण्याची गरज आहे. बायबल आम्हाला असं सांगते की जो कोणी त्याला झटून शोधतो त्याला तो प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. तो देव जो जिवंत आहे, तो देव जो आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जातो, तो देव जो आम्हाला आमच्या सगळ्या समस्यांमधून सोडवू शकतो, तो देव जो आम्हाला पापातून आणि सगळ्या प्रकारच्या शापातून बाहेर काढतो, त्या देवाकडे आज आम्हाला लक्ष द्यायची गरज आहे. हालेलुया. या थांबूया इथे. हा शॉर्ट मेसेज आज तुम्हाला फक्त स्वातंत्र्य दिनाच्या दिवसाच्या निमित्ताने देतोय. मध्यंतरी काही कारणास्तव मी काही व्हिडिओज बनवू शकलो नाही, परंतु प्रयत्न करतो की सातत्याने व्हिडिओज येत राहतील आणि तुम्ही देवाचं वचन शिकत राहताल. हालेलुया. या छोटीशी प्रार्थना करतो तुमच्यासाठी. धन्यवाद देतो जिवंत देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू. आज पुन्हा एकदा परमेश्वर पिते हा व्हिडिओ बनवत असताना हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक भावाला बहिणीला तुझ्या दयास्थानापुढे उंच करतो. तुला धन्यवाद म्हणतो या भारत देशाबद्दल. तुला धन्यवाद म्हणतो परमेश्वरा, या भारतामध्ये जिवंत देवा तू आम्हाला जन्माला घातलेस. आणि परमेश्वरा आम्ही तुला धन्यवाद म्हणतो जिवंत देवा की आम्हाला तू येशूची ओळख देखील करून दिलेली आहेस. तुला धन्यवाद म्हणतो परमेश्वर पित्या, येशूवरती विश्वास ठेवण्याचं ज्ञान आणि बुद्धी तू आम्हाला पुरवलीस. तुला धन्यवाद म्हणतो परमेश्वर पित्या की तो येशू आमच्यासाठी या जगात सुमारे 2025 वर्षापूर्वी आला. आमच्या पापांसाठी तो मरण पावला, तो मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि तो स्वर्गात गेला आणि तो खूप लवकर आम्हाला घेऊन जाण्यासाठी येत आहे. होय माझ्या देवा, आम्ही या गोष्टींवर विश्वास ठेवतो परमेश्वरा. आणि जिवंत देवा आम्ही तुला धन्यवाद म्हणतो परमेश्वरा. तुला विनंती करतो हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज तू कार्य कर
परमेश्वरा, आम्ही जरी भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी देखील परमेश्वरा आम्ही कदाचित पापाच्या गुलामगिरीत आहोत. आम्ही त्रासात आहोत, दुःखात आहोत, समस्यांमध्ये आहोत, अडीअडचणींमध्ये आहोत, आजारांमध्ये आहोत, अनेक प्रकारच्या विकारांमध्ये आम्ही आहोत. माझ्या देवा, त्या सगळ्या प्रकारच्या त्या पारतंत्र्यामधून आज तू आम्हाला बाहेर काढ आणि परमेश्वरा आम्हाला तुझ्यामधली शांती दे. येशू आम्हाला असं सांगतो की मी तुम्हाला ती शांती देतो जी तुमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. होय परमेश्वरा, आम्हाला त्या शांतीची आज गरज आहे. आणि माझ्या देवा, मी आज प्रार्थना करतो हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ती शांती तू आज निर्माण कर. माझ्या देवा, प्रत्येकाला त्या शांतीने भर आणि तुझ्या नावाच्या गौरवासाठी तू प्रत्येकाला तयार कर. प्रत्येकाचं मन आणि अंतःकरण बदलणारा देव तू आहेस. प्रत्येकाच्या जीवनात अद्भुतरीत्या आशीर्वाद निर्माण करणारा तू परमेश्वर आहेस. होय माझ्या देवा, तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य कर आणि तुझ्या नावाचं गौरव तू करून घे अशी तुला विनंती आणि प्रार्थना करतो. पुन्हा एकदा धन्यवाद म्हणतो, तुला विनंती करतो प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि होऊ दे तुझ्या नावाचा गौरव. सर्व काही तुझ्या हातात सोपवून देत आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात मागतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आजचा दिवस विशेषतः विचार करा. प्रजासत्ताक दिन या दिनाचा आनंद घेत असताना आज तुम्ही विशेषतः विचार करणारे लोक बना की आम्ही कुठल्या प्रकारच्या पारतंत्र्यामध्ये आजही आहोत. हा भारत देश स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करा. आजूबाजूला स्वच्छता ठेवत चला आणि देवाकडे लक्ष द्या. प्रार्थना करा, परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि तो देव तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, प्रार्थना करत राहा. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल.